महिन्यापूर्वीच अपूर्ण उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू आहे। निष्काळजीपणामुळे नागरिक संतापलेत। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरचा हा प्रकार आहे। अमरावती ते नागपूर राहडगाव नजीक असलेल्या या हायवेचं जे अपूर्ण असलेलं काम जे गेल्या कित्येक वर्षापासून त्याचं काम सुरू आहे, परंतु आज सकाळपासून इथे ट्रकची वाहतूक आणि टू व्हीलर्स असंख्य अशा सकाळपासून सुरू आहे। या परिस्थितीत जर इथे कोणता अपघात झाला तर याला जबाबदार कोण? संबंधित कोणताही विभाग असेल त्या विभागाने याची दखल घ्यावी व अपूर्ण काम अगोदर पूर्ण करावे आणि नंतर हा ब्रिज सुरू करावा। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ आहे। पुण्यातील 61,900 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। प्रत्येकी 2 लाख असे एकूण 523 कोटींचं कर्ज माफ होईल। पुण्यामध्ये 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पूर्वतयारी आहे। देशभरात तब्बल 99 एकदिवसीय साहित्य संमेलनाचा उत्सव होईल। पुण्यात मध्यरात्री दमदार पाऊस कोसळलेला आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची पातळी वाढलेली आहे। तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या नातीवर गुन्हा दाखल आहे। एसबीआय मॅनेजरला कानाखाली मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। कलाधाम कॉलनीमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू आहे। दिल्ली नॉलेज पार्क 2 या ठिकाणाचा सगळा प्रकार आहे। तक्रारदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मेट्रोच्या खड्ड्यात कंटेनर कोसळलाय। घोडबंदर रोडवरील दोस्ती एम्पोरिया या समोर मेट्रो ब्रिज प्रकल्पांतर्गत पाण्याच्या टाकीकरता खोदलेल्या जवळपास 10 फूट खोल खड्ड्यात सकाळी कंटेनर कोसळल्याची घटना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।